नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन अंकगणित या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण याच्या मागच्या व्हिडिओ संख्या पद्धती भाग 5 हा अपलोड केलेला आहे आपल्या कोर्समध्ये। तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची घनांची बेरीज, समसंख्यांची वर्गांची बेरीज, समसंख्यांची घनांची बेरीज, विषम संख्यांची वर्गांची बेरीज व विषम संख्यांची घनांची बेरीज एवढे आपण प्रश्न त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही टाइप असतील ते पाहूया। चला तर आजचा पहिला प्रश्न घेऊया। पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर असेल। 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती? आता 1 ते 50 यांच्यामध्ये येणाऱ्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती असा हा प्रश्न विचारला गेलेला आहे लातूर 2018 मध्ये। या ठिकाणी पहा, याला कसं सॉल्व्ह करणार। आपल्याला म्हटलं 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज। तर या ठिकाणी पहा 1 ते 50 प्रश्न क्रमांक 46। याच्यामध्ये 1 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज म्हणजे समसंख्या कोणत्या? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अप टू 50 पर्यंत म्हटलं म्हणजे शेवटची संख्या 48 अधिक 50। ठीक आहे, यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची। ओके, याच्या अगोदरच्या आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढलेली आहे, घनांची बेरीज आणि वर्गांची बेरीज। आता या ठिकाणी आपल्याला समसंख्यांची बेरीज विचारली आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला या एक्झाम्पल 2 पद्धतीने सांगतो। सर्वात अगोदर तुम्हाला याच्यामध्ये एकूण समसंख्या किती ते काढून घेऊ। एकूण समसंख्या, ठीक आहे। आता एकूण समसंख्या कशी काढतात लक्षात घ्या। ज्या क्रमवार समसंख्यांमध्ये जी शेवटची समसंख्या असते त्या शेवटच्या समसंख्या भागीला 2 घ्या। म्हणजे या ठिकाणी शेवटची समसंख्या आहे 50 भागीला 2, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 50 भागीला 2 याचा आन्सर काय येतो? 25 म्हणजे 2 4 6 8 अप टू 50 पर्यंत जर तुम्ही संख्या काउंट केल्या तर सर्व एकूण समसंख्या असतील 25। आता आपल्याला यांची बेरीज करायची, तर एक शॉर्टकट पहा। बेरीज करण्यासाठी लक्षात घ्या, एकूण समसंख्या म्हणजे 25 गुणिला या 25 मध्ये 1 मिळवा, काय आला? 26। ओके, 25 गुणिला 26 म्हणजे याचा जो फॉर्म्युला तयार झाला तो कोणता आहे पहा, n into n plus 1, n into n plus 1। परंतु या ठिकाणी n म्हणजे शेवटची संख्या नाही, तर n म्हणजे काय आले? एकूण समसंख्या, एकूण समसंख्या। ठीक आहे, समजलं सर्वांना? आता यांचा जो गुणाकार येईल, यांचा गुणाकार म्हणजे 2 ते 50 पर्यंत येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज। आता तुम्हाला 25 चा पाढापाठ असेल, ठीक। जर पाढापाठ नसेल तर या ठिकाणी परत एक शॉर्टकट आहे। तुम्ही आपला पहिला व्हिडिओ बघितला असेल गणितीय आकडेमोड, त्या ठिकाणी तुम्हाला 25 ची शॉर्टकट शिकवली आहे। एक विषम संख्या आणि एक समसंख्या असेल। विषम संख्या तीच की ज्याच्या एकक स्थानी 5 असेल, म्हणजे 25 च्या एकक स्थानी 5 आहे। जी विषम संख्या असेल त्याचे डबल घ्या, म्हणजे 25 चे डबल किती झाले? 50 गुणिला, आणि जी समसंख्या आहे त्याचे हाफ घ्या, निम्मे घ्या। 26 च्या निम्मे किती आले? 13। आता 13 गुणिला 5, काही लोकांचे 13 पर्यंत पाठ असतात म्हणून 13 5 65 आणि त्याच्यावर एक शून्य, किती आला? 650। हे झालं 25 गुणिला 26 यांचा गुणाकार। हे एक शॉर्टकट पद्धतीने। आणखी एक शॉर्टकट असेल ते समजून घ्या। ज्यावेळेस दोन क्रमवार सम नाही, नैसर्गिक संख्या, कोणतेही क्रमवार 2 संख्या असले ज्यावेळेस त्यांचा गुणाकार जर करायचा असेल, त्या क्रमवार संख्यांमध्ये जर जी लहान संख्या असेल ते लहान संख्येचा वर्ग घेऊन तीच संख्या जर त्याच्यामध्ये ऍड केली तर त्या क्रमवार 2 संख्यांचा गुणाकार येतो। म्हणजे तुम्हाला समजलं असेल 25 ही लहान संख्या आहे, तर 25 चा वर्ग आला 625, 25 चा वर्ग आला 625 आणि या 625 मध्ये 25 ऍड करा म्हणजे तुम्हाला त्या क्रमवार संख्यांचा गुणाकार मिळेल। कळलं? तर अशा पद्धतीने हे शॉर्टकट आहे। हे शॉर्टकट प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागू असेल ज्या 2 क्रमवार संख्या असतील त्यासाठी। आणि ही शॉर्टकट त्याच ठिकाणी तुमचे लागू असेल, एक समसंख्या असेल आणि एक विषम संख्या असेल। विषम संख्या तीच की ज्याच्या एकक स्थानी 5 असेल। ठीक आहे, समजलं सर्वांना? तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आलं 650।
तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे झालं क्रमवार समसंख्या असतानाच तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करता येईल. क्रमवार समसंख्येची सुरुवात ही 2 पासून असते, म्हणजे सुरुवात जर तुमची 2 पासून झालेली असेल तरच तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता, अदरवाइज नाही. ठीक आहे, सुरुवात जर 2 पासून असेल तर तुम्ही ह्याच फॉर्मॅटने लवकरात लवकर तुम्हाला आन्सर मिळेल. समजा सपोज तुम्हाला आणखी एक पद्धत आली असेल तर ती पद्धत म्हणजे शॉर्टकट सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी लक्षात घ्या, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही फक्त क्रमवार समसंख्या असेल तर त्या ठिकाणी फक्त हे शॉर्टकट अप्लाय करा. तुम्हाला एक दुसरी शॉर्टकट सांगतो ती लक्षात घ्या. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या घेतली. ठीक आहे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या म्हणजे पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 50, या दोघांची बेरीज. दुसऱ्या कंसात शेवटची समसंख्या म्हणजे 50 घेतली, या ठिकाणी 50 मायनस वजा. ठीक आहे, 50 वजा. आता काय करणार मित्रांनो, जी पहिली समसंख्या असते त्याच्यात फरक मायनस करायचा. आता फरक म्हणजे नेमका कोणता, तर क्रमवार समसंख्यांमध्ये जो डिफरन्स असतो तो कितीचा असतो, 2 चा डिफरन्स असतो. लक्षात घ्या, ही जी पद्धत आहे, ही जी शॉर्टकट ट्रिक आहे, हे तुम्हाला पुढच्या वेळेस आपण जी समसंख्यांची बेरीज करणार त्या ठिकाणी लागू असेल. ओके, तरी पण तुम्ही या ठिकाणी समजून घ्या ती शॉर्टकट. पहिली समसंख्या कोणती आली, 2. ठीक आहे, याच्यातून फरक मायनस करा. तर फरक कितीचा आहे, 2 चा फरक आहे. तर 2 मधून 2 गेला 0, तर या ठिकाणी मी 0 घेतला भागीला 2 गुणिला. आता यांच्यातला जो फरक असतो तो गुणाकारामध्ये भागाच्या ठिकाणी घ्या, म्हणजे फरक कितीचा आहे, 2 चा, म्हणून 2 गुणिला 2 घेतला. ठीक आहे, अशा पद्धतीने जर सॉल्व्ह केला तुम्हाला त्याचं उत्तर काय मिळेल, 650. आपण परत सॉल्व्ह करूया. 50 आणि 2 किती झाले, 52 गुणिला 50 वजा 0 म्हणजे 50 भागीला 2 गुणिला 2. ओके, 2 ने जर भागला तर 2 1 26. 52 च्या निम्मे किती होतो, 26. 2 1 50 च्या निम्मे किती होतो, 25. हे झालं पहा 26 गुणिले 25 किंवा 25 गुणिला 26. तर यांचा गुणाकार किती आला, 650. परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ज्यावेळेस क्रमवार म्हणजे 2 जर सुरुवात झाली असेल त्यावेळेस तुम्ही हे शॉर्टकट अप्लाय करा. ही शॉर्टकट तुम्हाला तेव्हाच अप्लाय करता येईल जेव्हा सुरुवात 2 पासून नसेल, म्हणजे मधून 16 ते 98 पर्यंतच्या येणाऱ्या समसंख्यांची बेरीज जर विचारली त्यावेळेस तुम्हाला हे शॉर्टकट कामात येईल. ठीक आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 काय म्हणतोय पहा. मागचा जो प्रश्न घेतला त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. 1 ते 31 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती. आता आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 1 ते 31 पर्यंतच्या. ओके, यांच्या दरम्यान मध्ये जेवढ्या काही समसंख्या असतील त्या समसंख्यांची एकूण बेरीज विचारली. तर मित्रांनो, पहिली समसंख्या आहे 2 अधिक शेवटची सॉरी त्याच्यानंतरची 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8. आपल्याला 31 पर्यंत विचारलंय, म्हणजे याचा अर्थ 31 च्या आत जी समसंख्या आहे ती किती आली, 30 आली. ठीक आहे, तर असाही प्रश्न डायरेक्टली तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अप टू जो इव्हन नंबर असेल, समसंख्या असेल 30. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, एकूण समसंख्या किती ते सर्वात अगोदर काढा. एकूण समसंख्या, एकूण समसंख्या. ठीक आहे, एकूण समसंख्या कसं काढणार, जी शेवटची समसंख्या आहे 30 भागीला 2. 30 भागीला 2 म्हणजे किती आला, 15. 30 च्या निम्मे 15. या ठिकाणी कोणती संख्या आली, 15. ओके, एकूण समसंख्या मिळाली 15. तर आपल्याला बेरीज विचारली आहे. हे जे सिंबल आहे याचा आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन, म्हणजे सर्व घटकांची एकूण बेरीज. याला समेशन सुद्धा म्हटलं जातं. समेशन म्हणजेच बेरीज. तर या ठिकाणी शेवटची समसंख्या एकूण समसंख्या 15 गुणिला 15 मध्ये 1 मिळवा 16. 15 गुणिला 16 यांचा गुणाकार करा. ठीक आहे, आता जर तुम्ही तोने गुणाकार केला तर तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं ज्यावेळेस 2 संख्या क्रमवार असतात त्या लहान संख्यांचा वर्ग घेऊन त्या ती संख्या जर ऍड केली तर क्रमवार संख्यांचा गुणाकार असतो. 15 चा वर्ग किती आला, 225. 225 मध्ये 15 मिळवले किती आले, 240. ठीक आहे, तर 240 या प्रश्नाचं उत्तर असेल. 240 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता दुसरी एक शॉर्टकट तुम्हाला सांगितली. 15 चा डबल करा. 15 चा डबल मिळाला 30. 15 चा डबल किती आला, 30.
आणि 16चे निम्मे किती आले 8 तर 8 गुणिले 3 होतो 24 8 3 24 आणि त्याच्यावर एक शून्य म्हणजेच काय आला 240 ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करता येऊ शकतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हाही प्रश्न विचारला आहे यवतमाळ 2018 मध्ये ठीक आहे व्यवस्थित नोट डाऊन करून ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 48 प्रश्न क्रमांक 48 काय म्हणतो का 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अप टू 36 म्हणजे या ठिकाणी 34 अधिक 36 तर 36 म्हणजे 36 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला विचारली आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकूण समसंख्या किती आहेत 36 च्या निम्मे केलं तर किती आले 18 तर 18 गुणिले 19 18 गुणिले 19 तर 18 म्हणजे एकूण समसंख्या त्याच्यामध्ये 1 9 ला 19 आला तर 18 गुणिले 19 जर याचा गुणाकार करायचा असेल तर ठीक तुमचा पाडापाड असेल ठीक नाही तर शॉर्टकट अप्लाय करू शकतात तुम्हाला सांगितली जी लहान संख्या असते क्रमवार संख्यांमध्ये त्याचा वर्ग घ्यायचा म्हणजे 18 चा वर्ग 324 आणि त्याच्यामध्ये जर 18 मिळवला तर यांची जी बेरीज केली तर ही तुमच्या 18 गुणिले 19 यांचा गुणाकार आहे 8 4 12 12 शी घेतला 2 आजच्याला 1 तर 2 आणि 2 4 मिळाला आणि म्हणजे 18 गुणिले 19 यांचा गुणाकार किती मिळाला 342 तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ठीक आहे आणखी एक या गुणाकारामध्ये तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो 18 गुणिले 19 आहे ओके मी असं लिहितो 18 जसाच तसा गुणिला 19 ला मी स्प्लिट करतो 19 हा 20 चा जवळ आहे म्हणून याला असं करतो 20 वजा 1 19 ला कसं लिहू शकतो मी 20 मायनस 1 ठीक आहे आता या 18 ने तुम्हाला 20 ला गुणाकार करावा लागेल जो गुणाकार येईल तो आणि 18 ने परत तुम्हाला 1 ने गुणाकार करावा लागेल आणि ते 18 आणि 20 चा गुणाकार मधून 18 1 18 मायनस करावा लागेल 18 ने 2 ला गुणलं 18 2 36 म्हणजे 360 मायनस या ठिकाणी मायनस आहे म्हणून मायनस घेतला 18 1 18 तर 7 मधून तुम्हाला 18 मायनस करावा लागेल 10 मधून 8 गेले 2 या ठिकाणी उरले 5 5 मधून 1 गेला 4 या ठिकाणी 3 तर पहा दोघी ठिकाणी गुणाकार हा सारखाच आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसा तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गुणाकार करा किंवा दोन अंकी संख्यांचा गुणाकार परत असा केला जातो 18 गुणिले 19 डायरेक्टली 19 चा गुणाकार करू शकतात किंवा 18 ने गुणाकार करू शकतात किंवा दोन अंकी गुणिले दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करतात माहिती सर्वांना 9 8 72 9 8 72 शी घेतला 2 हातच्याला 7 9 1 9 8 1 8 9 8 17 17 3 20 20 4 24 24 शी घेतला 4 हातच्याला 2 1 1 1 1 2 झाला 3 तर 342 या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे तुम्ही गुणाकार कोणत्याही पद्धतीने करू शकता ओके व्यवस्थित लिहून घ्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 49 आता प्रश्न क्रमांक 49 काय म्हणतो पहा याचा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे लक्षात घ्या पहिल्या 84 समसंख्यांची बेरीज किती पहिल्या 84 समसंख्यांची बेरीज किती आपल्याला पहिल्या कोणत्या संख्या विचारल्या आहेत 84 समसंख्यांची बेरीज किती ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या 84 समसंख्यांची बेरीज म्हणजे याचा अर्थ असा नाही होत 2 अधिक 4 अधिक 6 अधिक अप टू 82 अधिक 84 या प्रश्नाचं उत्तर असं नाही होत लक्षात घ्या पहिल्या 84 म्हटलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की 2 ते 84 पर्यंत येणाऱ्या समसंख्यांची बेरीज हे रॉंग आहे लक्षात घ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलंय पहिल्या 84 समसंख्यांची बेरीज आता तुम्हाला एक डेमो देतो पहा 2 4 6 8 10 2 4 6 8 10 तर हे 10 समसंख्या आहेत का नाही 10 चे निम्मे किती आले 5 समसंख्या आहेत लक्षात घ्या ज्यावेळेस मी जर असं म्हटलं पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज म्हणजे याचा अर्थ शेवटची समसंख्या 10 असेल तर या ठिकाणी एकूण समसंख्या काढायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी एकूण समसंख्या किती दिलेल्या आहे 84 जर मी असं म्हटलं पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज म्हणजे याचा अर्थ पहिले 5 समसंख्या ह्या एकूण समसंख्या आलेल्या आहेत ठीक आहे समजलं सर्वांना तर पहिल्या 84 म्हटलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की 2 ते 84 पहिल्या 84 म्हटलं म्हणजे एकूण समसंख्या किती आहेत 84 एकूण समसंख्या
एकूण समसंख्या किती आहेत 84 आणि आपल्याला काय काढायची मित्रांनो बेरीज. तर बेरीज काढण्यासाठी तुम्हाला सांगितले जी समसंख्या असते एकूण त्याच्यामध्ये एक मिळवा. 84 गुणिले किती आला 85. तर या ठिकाणी तुम्ही गुणाकार करू शकता. ठीक आहे. आता याचा गुणाकार केला युनिट एकच स्थानचा अंकाचा गुणाकार तर 520 होतो. म्हणजे येणाऱ्या गुणाकारामध्ये एकच स्थानी कोणता अंक असेल 0 असेल. तर दिलेल्या तिन्ही ऑप्शन मध्ये 0 आहे. एकच ऑप्शन एलिमिनेट झाला. तुम्हाला एक जस्ट एक शॉर्टकट सांगितली 85 चं जर डबल केलं 85 चं डबल केलं किती झाले 170 झाले. किती झाले 170. 85 चा डबल झाला 170 आणि 84 च्या निम्मे झाला 42. समजलं सर्वांना. तर या ठिकाणी लक्षात घ्या 42 गुणिले 170 घेतला काय आणि 84 गुणिले 85 घेतला काय. आता दोन अंकी संख्यांचा गुणाकार सर्वांना माहिती आहे 42 गुणिले 17. ठीक आहे. काही मुलांचा 17चा पाठ असेल तर लवकर उत्तर मिळेल. हा 0 जसा आहे तसाच घेतला. 17 दुनी 34 34 घेतला 4 आजच्याला 3. ठीक आहे. 17 दुनी 34 तर 17 चौक 68 झाले. 17 चौक 68 68 मध्ये 2 वगैरे 70 70 आणि 71. त्यांचा गुणाकार किती आला 7140. म्हणजे 7140 या प्रश्नाचं उत्तर असेल पहिल्या 84 समसंख्यांची बेरीज किती आली 7140. तर हा प्रश्न विचारलाय बँक क्लर्क 2008 मध्ये. तर सांगायचा अर्थ असा आहे की समसंख्यांवर डिपेंड होता म्हणून बँकिंगचा हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी असं म्हटलं मी पहिल्या 84 च्या जागेवर जर मी असं म्हटलं पहिल्या 38 समसंख्यांची बेरीज किती तर एकूण समसंख्या किती आले पहिल्या 38 समसंख्यांची बेरीज किती तर 38 गुणिले काय आहे मित्रांनो 39. 38 गुणिले 39. ठीक आहे. सर्वांना समजलं इथपर्यंत. 38 एकूण समसंख्या त्याच्यामध्ये 1 मिळवलं तर 39. तर असं म्हटलं पहिल्या 38 समसंख्यांची बेरीज किती तर 38 गुणिले 39 यांचा गुणाकार करा म्हणजे तुम्हाला ते लवकर समजेल. समजलं सर्वांना. सर्व टाईपचे प्रश्न समसंख्यांवर तुमच्या जवळ या ठिकाणी घेतलेले आहेत. आता याचा गुणाकार जर करायचा असेल तर कसं करणार तुम्हाला माहिती आहे. दोन अंकी संख्यांचा गुणाकार तुम्ही रांगोळी पद्धतीने सुद्धा काढू शकता. परंतु या ठिकाणी आणखी एक शॉर्टकट सांगतो गुणाकाराची. लक्षात घ्या 39 ला मी असं लिहू शकतो 40 वजा 1. 39 ला कसं लिहू शकतो 40 वजा 1 आणि गुणिले किती आला मित्रांनो 38. ठीक आहे. 38 ने तुम्हाला एकदा 40 शी मल्टिप्लाय करायला सिंपल आहे कारण 4 चा गुणाकाराचा आहे 0. 4 × 32 32 शी घेतला 2 हातच्याला 3 4 त्रिक 12 12 3 किती झाले 15 1520. 38 गुणिले 40 यांचा गुणाकार आला 1520 मायनस 38 1 38 या ठिकाणी तुम्हाला 38 मायनस करावा लागेल. ओके. 10 मधून 8 गेला 2 या ठिकाणी उरला 1 या ठिकाणी उरला 4 परत तिकडे 11 झाले 11 मधून 3 गेले 8 या ठिकाणी 4 उरला आणि 14 82 काय झाला 38 गुणिले 39 यांचा गुणाकार. किंवा तुम्ही असाही गुणाकार करू शकता 38 गुणिले 39. ओके. 9 8 72 72 शी घेतला 2 आजच्याला 7 9 त्रिक 27 9 त्रिक 27 8 त्रिक 24 आणि आजच्याला किती होते 7. तर या ठिकाणी 7 मिळवला. 7 आणि 7 14 14 आणि 4 18 18 शी घेतला 8 आजच्याला 1 2 आणि 4 4 आणि 1 5. याच्याशी आपण काय घेतला 58 शी 8 घेतला आजच्याला 5 3 त्रिक 9 9 आणि 5 किती झाले 14. तर यांचा गुणाकार किती मिळाला 1482. सेम ॲज इट इज. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने गुणाकार लवकरात लवकर काढता येत असेल तर तुम्ही ती पद्धत यूज करा. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 काय म्हणतोय पहा या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 50 61 ते 70 61 ते 70 या संख्यामध्ये येणाऱ्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती. आता आपल्याला या ठिकाणी काय म्हटलंय 61 ते 70 यांच्या दरम्यान येणाऱ्या कोणत्या संख्या समसंख्या. ओके. समसंख्या म्हटले बरोबर. याच्या अगोदरचे आपण जे 3-4 प्रश्न बघितले त्या प्रश्नामध्ये काय होतं मित्रांनो सुरुवाती दोनापासून होती. 2 ते 4 6 8 10 ची सुरुवात होती पहिल्या 84 असो. ठीक आहे. आता हा प्रश्न थोडासा डिफरंट आहे लक्षात घ्या.
61 ते 70 यांच्या दरम्यान जेवढे काही समसंख्या आहेत त्यांची बेरीज आपल्याला काढायची. सर्वात अगोदर मी त्यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्व समसंख्या लिहून घेतो. 61 ही समसंख्या नाही तर 61 नंतर येते 62, 62 नंतर येते 64, 64 नंतर येते 66 अधिक 61, त्याच्यानंतर आला 68, त्याच्यानंतर आला 70. ठीक आहे. त्याच्यानंतर आला 68 नंतर आला 70. यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारली. आता या ठिकाणी बेरीज कशी करणार? तुमच्याजवळ फक्त 5च संख्या दिलेत, यांची डायरेक्ट बेरीज पण तुम्हाला करता येईल. डायरेक्ट जर बेरीज केली तर पहा 6 4 10 आणि 8 2 10, 10 10 किती आले 20, 20 चे काय येतात 0, हातच्याला 2. ठीक आहे. 6 6 12, 12 6 18, 18 6 24, 24 आणि 2 26, 26 आणि 4 30 आणि 3 33. यांची बेरीज किती मिळाली 330. तर या प्रश्नाचं जे उत्तर आलं ते किती आलं 330. हा प्रश्न विचारलाय जालना तलाठी 2018 मध्ये. हे लहान संख्या म्हणजे कमी संख्या होते म्हणून आपण याची बेरीज करता आली. परंतु तुम्हाला या ठिकाणी मला एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगायचा आहे ते लक्षात घ्या. पहिली समसंख्या घ्यायची 62, शेवटची समसंख्या घ्यायची 70, दोघांची बेरीज. दुसऱ्या कंसात शेवटची समसंख्या घेतली म्हणजे 70 मायनस जी पहिली समसंख्या असेल त्याच्यातून फरक मायनस करा, कारण समसंख्यांमधला फरक हा कितीचा असतो 2चा फरक असतो. लक्षात घ्या. ओके. म्हणून पहिली जी समसंख्या असेल त्याच्यातून फरक मायनस करा. तर 62 मधून 2 मायनस केले, 2चा फरक असल्यामुळे 62 मधून 2 गेले 60 भागीला 2 गुणिला जेवढा फरक असतो तेवढा 2 गुणाकारामध्ये घ्या, फरक हा 2चा. ठीक आहे. यांची बेरीज करूया. तर 2 जसा आहे तसा घेतला, 7 6 6 12 आणि 1 13, 132 गुणिला 70 मधून 60 केले 10 भागीला 2 गुणिले 2 किती झाला 4. ओके. 4 1 4, 4 3 12, 1 उरला, परत 4 3 12, 33 गुणिला 10 किती आला 330. परंतु जर कमी संख्या असतील तर डायरेक्ट बेरीज ही तुमच्या लवकरात लवकर येईल. परंतु जास्त संख्या आले म्हणजे असा जर प्रश्न राहिला असता 62 ते 102 पर्यंत तर त्यावेळेस तुम्हाला बेरीज करणं इम्पॉसिबल होतं. म्हणून त्या ठिकाणी हे शॉर्टकट यूज करा. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या, शॉर्टकट फॉर्म्युला समजून घ्या. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या, दुसऱ्या कंसात शेवटची समसंख्या वजा जी पहिली समसंख्या असेल त्याच्यातून फरक मायनस करा, म्हणजे ती जी येईल ती भागीला 2 गुणिला जेवढा फरक असेल तेवढा फरक घ्या. ठीक आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 काय म्हणतोय पहा. 16 ते 58 या संख्यांमध्ये समसंख्यांची बेरीज केली. 16 ते 58 या संख्यांमध्ये समसंख्यांची एकूण बेरीज केली. तर या ठिकाणी 16 ते 58 मध्ये येणाऱ्या सर्व समसंख्या लिहूया. पहिली समसंख्या आहे 16. हा प्रश्न क्रमांक आहे 51. 16 ते 58 यांच्या दरम्यान 16 नंतर समसंख्या आहे 18, 18 नंतर येते 20, 20 नंतर आली अप टू कुठपर्यंत म्हटले 58 म्हणजे काय 56 अधिक 58. ठीक आहे. यासाठी तुम्हाला एकूण बेरीज करणं इम्पॉसिबल आहे, शक्य नाहीये, कारण 16 18 20 यांची बेरीज तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा पहिली समसंख्या घेतली 16 अधिक शेवटची समसंख्या घेतली 58, दोघांची बेरीज केली 16 अधिक 58. दुसऱ्या कंसात काय घेतली शेवटची समसंख्या आहे 58 मायनस जी पहिली समसंख्या असेल त्याच्यातून फरक मायनस करा, कारण तुम्हाला माहिती आहे समसंख्यांमध्ये फरक हा कितीचा असतो 2चा फरक असतो, हे लक्षात घ्या. ओके. म्हणून 16 मधून जर 2 मायनस केला तर किती आला 14. तर या ठिकाणी 14 घेतला भागीला 2 गुणिला यांच्यातला फरक कितीचा आहे 2 कंपल्सरी घ्यायचा, म्हणजे सांगायचा कसा की जो फरक असतो त्या फरकची डबल छेदस्थानी घ्या. ओके. पहा या ठिकाणी आता याची बेरीज करूया, वजाबाकी करूया. तर 8 आणि 6 14, 14 घेतला 4, आजच्याला 1, तर 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 74 त्यांची बेरीज झाली गुणाकारात. 58 मधून 14 गेला तर 8 मधून 4 गेले 4,
5 मधून 1 गेला 4 भागीला 2 गुणिले 2 किती होतो 4 होतो लक्षात घ्या. ओके 4 ने भाग दिला 4 1 4 4 1 4 4 1 4 तर 74 गुणिला 11 74 गुणिला 11. ठीक आहे समजलं. युनिट डिजिटचा जर गुणाकार करायचा असेल तर या ठिकाणी एकक स्थानी 4 आहे या ठिकाणी एकक स्थानी 1 आहे तर 4 1 4 असा ऑप्शन चेक करा की त्याच्या एकक स्थानी गुणाकाराच्या एकक स्थानी काय असेल 4 असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 असा एकच ऑप्शन आहे की त्या ठिकाणी एकक स्थानी 4 आहे म्हणजे याचा गुणाकार किती मिळाला 814. परत तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो मित्रांनो ज्यावेळेस गुणाकारामध्ये जर 11 असला 11ची शॉर्टकट तुम्हाला सांगितली आहे परत एकदा सांगतो ज्यावेळेस गुणाकारामध्ये 11 असला त्यावेळेस एक शॉर्टकट समजून घ्या. हा एकक स्थानचा अंक जसाच तसा 4 जसाच तसा हे दोघांची बेरीज करा 7 आणि 4 11 11 शी घेतला 1 हा 4 ला 1 तर 7 मध्ये 1 मिळवा 8 झाला तर यांचा गुणाकार किती आला 814. समजलं 74 गुणिले 11 11ची शॉर्टकट. तर हा प्रश्न पर्याय क्रमांक 1 मध्ये 814 आपलं उत्तर असेल. आणखी 11 शॉर्टकट सांगतो 11 गुणिले जर 79 असेल हे शॉर्टकट ज्यांना समजलं असेल परत एकदा समजून सांगतो 9 जसाच तसा घेतला 9 7 16 16 शी घेतला 6 8 1 7 मध्ये 1 मिळवला 8 तर अशा पद्धतीने ते 11ची शॉर्टकट आहे. ठीक आहे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 काय म्हणतोय पहा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आता याच्या अगोदर जे आपण प्रश्न बघितले तर समसंख्यांवर आधारित प्रश्न पाहिला. जर काही मुलांना आणखी समसंख्यांवर आधारित प्रश्न समजला नसेल तर आणखी एक एक्झाम्पल घेतो. पहा आपण अशी संख्या घेऊया पहिली समसंख्या 24 26 28 अधिक मी घेतो 122. शेवटची समसंख्या कोणती आली 122. काही मुलांना जर समसंख्यांची बेरीज मधून सुरुवात झालेली दोनापासून नाही त्यावेळेस बेरीज कशी करतात ते परत एक एक्झाम्पल घेतो व्यवस्थित समजून घ्या. पहिली समसंख्या कोणती आली मित्रांनो 24 शेवटची समसंख्या कोणती आली 122. ठीक आहे कंस कंप्लीट. दुसऱ्या कंसात 122 वजा जी पहिली समसंख्या आहे त्याच्यातून तुम्हाला फरक मायनस करावा लागेल. 24 मधून किती मायनस करणार 2 तर 24 मधून 2 गेले 22 तर या ठिकाणी 22 घेतला भागीला 2 गुणिला 2 फरक कितीचा आहे 2 चा. ठीक आहे मग 24 अधिक 122 यांची बेरीज करूया 4 आणि 2 6. ठीक आहे 2 आणि 2 4 तर 146 गुणिला 122 मधून 22 गेला 100 भागीला 2 गुणिले 2 किती आले 4. तर या ठिकाणी लक्षात घ्या 4 ने याला भाग जाणार नाही 4 त्रिक 12 2 उरले. ठीक आहे किंवा 26 आहे 2 ने भाग जाणार नाही 4 ने भाग जाणार नाही म्हणून 2 ने देऊया बे 1 बे. ठीक आहे किंवा 4 ने देऊया 4 1 4 4 दुनी 8 2 उरले 4 पंचे 20 25 गुणिला किती आला 146 25 गुणिला 146. तुम्हाला शॉर्टकट सांगितली आहे मी 25 ला डबल करा तर 25 ला डबल केल्यावर किती आला 50 आणि 146 ला निम्मे करा तर बे साठी 14 आणि बे त्रिक 6 50 मिळून किती आला 53. आता 73 मिळाला 5 यांचा गुणाकार जमेल तुम्हाला सर्वांना 5 त्रिक 15 हातच्याला 1 7 5 35 35 आणि 1 36 तर यांचा जो गुणाकार मिळाला तो किती मिळाला 36 50. किती मिळाला मित्रांनो 36 50. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचा गुणाकार येईल. 146 गुणिला 25 25 ला डबल केला 50 146 ला निम्मे केला 73 5 त्रिक 15 15 शी घेतला 5 हातच्याला 1 7 5 35 आणि 1 36 3650 यांची बेरीज आहे. समजलं सर्वांना. तर व्यवस्थित लिहून घ्या. समसंख्यांवर आधारित आपण आणखी एक प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 52. आता प्रश्न क्रमांक 52 हे विषम संख्यांवर आधारित आहे लक्षात घ्या. याच्या अगोदर आपण समसंख्यांची बेरीज पाहत होतो म्हणजे क्रमवार समसंख्यांची बेरीज बघितली मधून सुरुवात होणाऱ्या म्हणजे 18 ते 50 या सर्व समसंख्यांची बेरीज आपण पाहिलेली आहे.
पहिले जी समसंख्या असेल त्यासाठी एक फॉर्म्युला अप्लाय केला आपण n × n+1. ठीक आहे, n म्हणजे काय आहे, एकूण समसंख्या. एकूण समसंख्या त्याच्यामध्ये 1 मिळवा, दोघांचा जो गुणाकार आहे त्या पहिल्या समसंख्यांची बेरीज येईल. त्यानंतर नंतरच्या समसंख्या काय घेतल्या आपण, सुरुवातीमधून झालेली असेल म्हणजे 18 ते नंतर 90. ठीक आहे, अशा समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज केला. त्या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या पहिल्या कंसात घेतलं, गुणिला दुसऱ्या कंसात काय घेतलं, शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या मधून फरक मायनस करून ती संख्या त्या ठिकाणी घेतली, भागीला फरकाचा डबल आपण छेदस्थानी घेतला. ठीक आहे, आता आपण पाहूया विषम संख्यांची बेरीज. विषम संख्यांमध्ये म्हटलंय 1 ते 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. 1 ते 150 पर्यंतच्या काय म्हटलं मित्रांनो, विषम संख्यांची बेरीज किती. आता या ठिकाणी आपल्याला विषम संख्यांची बेरीज विचारली. सर्वात अगोदर मी लिहून घेतो विषम संख्या कोणत्या, 1 + 3 + 5 + 7 + विषम म्हटलंय म्हणजे 147. त्याच्यानंतर शेवटची विषम संख्या आली 149. ठीक आहे, तर 149 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची. जे आपण पहिल्या समसंख्येसाठी वापरलं ते आपण या ठिकाणी वापरूया. पहिलं एकूण विषम संख्या सर्वात अगोदर काढा. एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या. आता एकूण विषम संख्या कशी काढणार, समसंख्यांमध्ये आपण काय करायचो, शेवटची समसंख्याचे निम्मे करायचो. आता विषम संख्यामध्ये काय करणार, शेवटची विषम संख्यामध्ये 1 ऍड करून भागीला 2. म्हणजे 149 मध्ये 1 मिळवला, 150 भागीला 2 तर भागल्या 2 1 2 2 7 14 1 उरला 2 5 10. एकूण समसंख्या एकूण विषम संख्या किती मिळाल्या, 75. कुठून ते कुठपर्यंत, 1 ते 150 यांच्या दरम्यान मध्ये येणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारली. आता बेरीज काढण्यासाठी काय करणार लक्षात घ्या, 75 चा वर्ग घेऊया म्हणजे 75 गुणिला 75. मागच्या वेळेस काय केलं आपण, समसंख्या घेतली, एकूण समसंख्या त्याच्यामध्ये 1 ऍड केला, दोघांचा गुणाकार म्हणजे समसंख्यांची बेरीज झाली. आता या ठिकाणी काय केलं, एकूण विषम संख्या काढा, त्याचा वर्ग म्हणजे आपला काय असेल, या सर्व संख्यांची बेरीज असेल. तुम्ही वर्गमूळ पाहिलं असेल तर ज्या एकक स्थानच्या संख्यांमध्ये जर 5 असला तर 5चा वर्ग घ्या, त्याच्या अगोदरची जी संख्या असेल 60 मध्ये 1 ऍड करा म्हणजे 8. 7चा पुढचा नंबर काय तो 8, तर 7 8 56. तर यांचा जो गुणाकार मिळाला तो काय मिळाला, 56 25. समजा सर्वांना 75 चा वर्ग कसा आला, 56 25. समजा मी 95 घेतला, मला 95 चा वर्ग काढायचा असेल तर कसं करणार, 5चा वर्ग 25, 9चा पुढचा अंक कोणता आहे तो 10, तर 9 आहे 90. तर या ठिकाणी 90 25 यांचा वर्ग असेल. समजलं सर्वांना की ज्याच्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल त्याचा वर्ग काढण्याची पद्धत तुमच्या समोर सांगितली. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे 56 25 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 काय म्हणतोय पहा, 1 + 3 + 5 + 7 up to 63 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. हा प्रश्न विचारला गेला आहे एक्झाम मध्ये अहमदनगर 2016 मध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या 1 + 3 + 5 + 7 up to कुठपर्यंत म्हटलं मित्रांनो 63. ठीक आहे, 61 + 63. याला कसं सॉल्व्ह करणार, याच्यातला एकूण विषम संख्या आपल्याला काढावी लागतील. एकूण विषम संख्या तुम्हाला सांगितलं कसं काढणार, एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या जी शेवटची विषम संख्या असते त्याच्यात 1 मिळवा म्हणजे 63 मध्ये 1 मिळवला भागीला 2 म्हणजे किती आला 64. 64 भागीला 2 किती आला 42 6 2 4 किती आला मित्रांनो 32. आता आपल्याला बेरीज विचारली आहे तर बेरीज काढण्यासाठी पहा 32 चा वर्ग घ्यावा लागेल. ठीक आहे, 32 चा वर्ग
तर या ठिकाणी लक्षात घ्या, कोणतीही दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात ते समजून घ्या. 3 चा वर्ग किती येतो 9, त्याला लिहिला कसा 0. जे संख्येचा वर्ग एकच म्हणजे एक अंकी आला त्याच्या अगोदर 0 ठेवा. 2 चा वर्ग किती येतो 4, परंतु त्याला कसा लिहूया 0 4. समजतं सर्वांना? 3 चा वर्ग 0 9, 2 चा वर्ग 0 4. त्याच्यानंतरच्या स्टेपला काय करायचं, 3 गुणिला 2 आणि हा वरचा जो पॉवर असेल त्यांच्या दोनचा गुणाकार करा. 3 दुनी 6, 6 दुनी 12 यांचा गुणाकार. 3 गुणिला 2 गुणिला 2, 3 दुनी 6, 6 दुनी 12 यांचा गुणाकार किती मिळाला 12 मिळाला. शेवटचा एक डिजिट सोडून 12 या ठिकाणी मिळवा, बस यांची बेरीज करा. तुम्हाला कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग काढता येईल. तर 4 तसाच तसा, 2 0 2 9 1 10, तर 1024 हा कशाचा वर्ग आला 32 चा वर्ग. समजलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1024 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. काय मुलांना आणखी जर वर्ग समजला नसेल तर परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. समजा मला 89 चा वर्ग काढायचा आहे. कशाचा वर्ग काढायचा आहे 89. वर्ग जर एक अंकी असेल तर 0 लावा, वर्ग जर एक अंकी असेल तर 0 लावा आणि वर्ग जर दोन अंकी असेल तर 0 लावायची गरज नाही. म्हणजे पहा 8 चा वर्ग 64, या ठिकाणी ऑलरेडी दोन अंकी संख्या आहे. 9 चा वर्ग 81, त्याचा वर्ग आला 81. 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81. त्याच्यानंतरच्या स्टेपला काय सांगितलं 8 गुणिला 9, 8 गुणिला 9 गुणिला 2. आता याचा गुणाकार कसा करणार पहा. 8 9 72, 72 दुनी 144, 72 दुनी 144. शेवटच्या डिजिट सोडा आणि या ठिकाणी 144 मिळवा आणि यांची बेरीज करा. ठीक आहे. एक जसाच तसा घेतला, 8 आणि 4 12, 12 शी घेतला 2, आजच्याला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 6 आणि 1 7. तर 79 21 हा कशाचा वर्ग आला 89 या संख्येचा वर्ग. समजलं? कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग तुम्ही या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे. व्यवस्थित पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 पहा, सेम ॲज इट इज आहे. लक्षात घ्या, समजून घ्या. 1 ते 79 पर्यंतच्या विषम संख्या 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक आपलं काय म्हटलंय 79, तर 77 अधिक 79 यांची बेरीज किती येईल ते पाहूया. ठीक आहे. शेवटी एकूण विषम संख्या काढण्यासाठी 79 मध्ये 1 मिळवा भागिला 2. काही मुलांचा लवकरात लवकर उत्तर आहे. 79 मध्ये 1 मिळवला 80 भागिला 2, तर 2 8 म्हणजे 40 या काय झाले तुमचे एकूण विषम संख्या. आणि बेरीज विचारले तुम्हाला काय सांगितलं 40 चा वर्ग. 40 चा वर्ग तर 4 चा वर्ग किती आला 16 आणि 0 चा डबल 0, 4 चौक 16 म्हणजे किती आला 1600. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. तर लक्षात घ्या 11 ते 30 यामधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती. हा प्रश्न विचारलाय असिस्टंट मेन्स 2012 मध्ये. हा प्रश्न त्याच लेवलचा आहे. आपण विषम संख्यांची बेरीज पाहतोय. आता आपण कुठपर्यंत बघितल्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज बघितल्या. आता हा प्रश्न कोणता आहे 11 ते 30 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती. ठीक आहे. 11 ते 30 प्रश्न क्रमांक 55. 11 ते 30 यामधील विषम संख्या. आता याची बेरीज कशी काढणार लक्षात घ्या. ओके. पहिली विषम संख्या कोणती 11, त्याच्यानंतरची 13, त्याच्यानंतरची 15. ठीक आहे. सगळं शेवटची विषम संख्या कोणती आली 27 अधिक 29. ओके. आता मागच्या वेळेस आपण समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी जो फॉर्म्युला आपण यूज केला तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. पहिली विषम संख्या कोणती आली मित्रांनो 11, शेवटची विषम संख्या कोणती आली 29, दोघांची बेरीज. ठीक आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या दोघांची बेरीज. दुसरे कोणतं शेवटची विषम संख्या म्हणजे 29 वजा जी पहिली विषम संख्या असेल त्याच्यातून फरक मायनस करा. आणि तुम्हाला माहिती आहे विषम संख्या आणि समसंख्या यांच्यामध्ये फरक कितीचा असतो 2चाच फरक असतो. लक्षात घ्या विषम संख्यामध्ये देखील फरक कितीचा असतो 2चा असतो. म्हणून 11 मधून जर 2 मायनस केले तर किती उरले 9. तर या ठिकाणी 9 घेतला भागिला 2 गुणिला 2. ठीक आहे. 2 गुणिला 2. तर 11 आणि 29 ची जर बेरीज केली तर 20 आणि 20 किती झाले 40.
11 मधला 1 त्याला दिला, 29 ला 30 झाले, 30 आणि 10 40 गुणिला 29 मधून 9 मायनस केले तर 20 भागीला 2 गुणिले 2 किती झाला 4. ठीक आहे, 4 1 4 4 1 4 तर 20 गुणिला 10 म्हणजे किती आला 200. 20 गुणिला 10 म्हणजे किती आला 200. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला समसंख्यांची बेरीज, क्रमवार समसंख्यांची बेरीज, क्रमवार विषम संख्यांची बेरीज, मधून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज आणि मधून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. याच्यावरचे काही 2-3 प्रश्न असतील विषम संख्यावर, ते आपण पुढील पाठ मध्ये पाहूया. आज आपण या ठिकाणी